हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी एका 5 रुपयाच्या तुरटीचे आपल्या शरीरासाठी तसेच आपल्या स्किनसाठी किती जास्त प्रमाणात फायदे आहेत हे हे दाखवणार आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुरटीपासून काही छोटे छोटे असे घरगुती उपाय बनवलेले आहेत आणि त्याचे आपल्या स्किनसाठी तसेच शरीरासाठी खूप छान आणि खूप इफेक्टिव्ह असे रिझल्ट भेटणार आहेत. जर तुम्हाला देखील यातील काही प्रॉब्लेम असतील तर नक्की हे तुरटीचे उपाय जे आहेत ते नक्की करून पहा. चला तर उपायाला सुरुवात करूया. तर तुरटीचा पहिला जो उपाय आहे तो तोंडाला येणारी आपली दुर्गंधी जी असते ती दूर होण्यासाठी. तर आपल्याला काय करायचं आहे, एक ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि त्यात थोडीशी चिमूटभर तुरटी टाकायची आहे आणि रोज सकाळी तुम्ही जेव्हा आंघोळ करता किंवा उठल्यानंतर देखील त्या पाण्याने तुम्हाला चूळ भरायची आहे. तर असे केल्यास तुमच्या तोंडाची दुर्गंधी पूर्णपणे निघून जाईल. तर दुसरा जो उपाय आहे तुरटीचा तो म्हणजे आपल्या अंगाला जो घामाचा वास येतो तो निघून जाण्यासाठी आपल्याला 1 बकेट पाणी घ्यायचं आहे आंघोळ करताना आणि त्यामध्ये थोडीशी तुरटी टाकायची आहे. चिमूटभर तुरटी तुम्ही टाकला तरी बास आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे. यामुळे तुम्हाला शरीराला तुमच्या दुर्गंधी येणार नाही, घामाचा वास येणार नाही. त्यानंतर बघा आपल्या वर जे ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्स असतात बऱ्याच प्रमाणात, बऱ्याच लोकांना नाकावरती तसेच ओठांच्या खाली खूप जास्त प्रमाणात ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असतात. तर त्यासाठी देखील हा तुरटीचा उपाय खूप प्रभावशाली आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, चिमूटभर तुरटी घ्यायची आहे आणि त्यात थोडंसं रोज वॉटर म्हणजेच गुलाबजल ॲड करायचं आहे आणि ही पेस्ट जी आहे ती छान मिक्स करून घ्यायची आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे, जिथे जिथे नाकावरती किंवा ओठांच्या खाली जिथे जिथे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स झालेले आहेत तिथे अशा पद्धतीनं पेस्ट जी आहे ती लावून घ्यायची आहे आणि लावल्यानंतर ही पेस्ट जी आहे ती सुकण्यासाठी एक 10 ते 15 मिनिटं ठेवून द्यायची आहे. तुम्ही बघू शकता या उपायाने तुमचे हळूहळू ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स येण्याचं प्रमाण देखील पूर्णपणे कमी होऊन जाईल. खूप छोटे छोटे आणि खूप इफेक्टिव्ह असे हे तुरटीचे घरगुती उपाय आहेत. तुम्हाला जर यातील काही प्रॉब्लेम्स असतील तर नक्की ट्राय करून पहा. तर बघा अशा पद्धतीनं व्यवस्थित हे नाकाच्या साईडला नाकावरती लावून घ्यायचं आहे हे मिश्रण आणि एक 10 ते 15 मिनटं किंवा 10 मिनटं जरी ठेवला तरी सफिशियंट आहेत. तर हे अशा पद्धतीनं लावून ठेवा आणि 10 मिनटानंतर वॉश करून घ्या. तर बघा हा पुढचा जो उपाय आहे तो म्हणजे चेहऱ्यावरती आपल्या डोळ्यांच्या खाली वगैरे सुरकुत्या बऱ्याच प्रमाणात येत आहेत. तर त्यासाठी हा उपाय आहे. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, एक साण घेतलेले आहे आणि त्यावर मी आधी थोडंसं जायफळ जे आहे ते उगाळून घेत आहे. तुम्हाला माहीतच असेल की जायफळ किती इफेक्टिव्ह आहे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या, आपला चेहरा जो लूज पडलेला असतो तो टाईट करण्यासाठी, तसेच सुरकुत्या ज्या आहेत ते पूर्णपणे निघून जाण्यासाठी. तर मी इथं थोडंसं जायफळ जे आहे ते उगाळून घेणार आहे अशा पद्धतीनं. आणि असेच आपले छान छान घरगुती उपाय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. तर बघा अशा पद्धतीनं हे व्यवस्थित थोडंसं जायफळ जे आहे ते इथं उघळून घ्यायचं आहे. खूप छान आणि इफेक्टिव्ह असे छोटे छोटे हे उपाय आहेत, नक्की ट्राय करून पहा. अशा पद्धतीनं व्यवस्थित हे उघळून घेतलेलं आहे मी थोडंसं जायफळ. आता आपल्याला त्यात काय करायचं आहे, थोडीशी आपल्याला तुरटीची पूड ॲड करायची आहे. तुमच्याकडे जर पूड नसेल तर तुम्ही डायरेक्ट तुरटी घेऊन, मी जसं जायफळ उगाळलेलं तसं त्या पद्धतीनंच तुम्ही तुरटी देखील उगाळून घेऊ शकता. मी इथं तुरटीची पूडच करून ठेवलेली आहे त्यामुळं मी इथं पूड ॲड केलेली आहे त्यात. आता हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला चेहऱ्यावरती जिथे जिथे सुरकुत्या वाटतात, बऱ्यापैकी गालावरती, डोळ्यांच्या खाली इथे सुरकुत्या बऱ्याच जणांना असतात, ओठांच्या साईडला. तर जिथं जिथं तुम्हाला सुरकुत्या जाणवतात तिथं तिथं हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही आधी तुरटीचं थोडं पॅच टेस्ट करून पहा हाताला लावून. जर तुम्हाला सूट झालं तरच हे उपाय करा, नाहीतरी नका करू.
त्यानंतर 5 ते 10 मिनिटांनंतर 5 मिनिटं ठेवून तुम्ही हे मिश्रण जे आपण लावलेलं होतं ते धुवून टाका. त्यानंतरचा उपाय आहे ते म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती बघा पिंपल्स येतात, तसेच काळे डाग असतात, पिंपल्सचे काळे डाग पडलेले, ते जाण्यासाठी हा उपाय आहे. तर बघा या उपायासाठी मी इथं थोडीशी तुरटी घेतलेली आहे. त्यानंतर मी यात थोडीशी हळद ॲड केलेली आहे आणि लास्टला मी यात रोज वॉटर म्हणजेच गुलाबजल ॲड केलेलं आहे. आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जिथं जिथं तुम्हाला पिंपल्स किंवा पिंपल्सचे काळे डाग झालेले आहेत तर तिथं लावायचं आहे. तुमचे हे पिंपल्स 2 ते 3 दिवसातच निघून जातील. तर बघा अशा पद्धतीनं जिथं जिथं तुम्हाला पिंपल्स आहेत त्या पिंपल्सवरती हे मिश्रण जे आपण बनवलेलं आहे ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. खूप छान आणि खूप इफेक्टिव्ह असे हे तुरटीचे उपाय आहेत. 5 रुपयाची तुरटी आपल्या शरीरासाठी, स्किनसाठी खूप जास्त फायदा करून देते. खूप छान असे फायदे आहेत तुरटीचे. तर बघा अशा पद्धतीनं व्यवस्थित हे लावून घ्या. एक 5 ते 10 मिनिटं ठेवून द्या आणि 10 मिनिटानंतर चेहरा वॉश करा किंवा एखाद्या ओल्या कापडानं हे जे मिश्रण आपण लावलेलं होतं ते पुसून घ्या. तर नक्की करून पहा हे छोटे छोटे उपाय. त्यानंतर बघा आपला चेहरा उजळण्यासाठी म्हणजे चेहऱ्यावर काळेपणा जो आलेला आहे तो जाऊन आपला चेहरा गोरा होण्यासाठीचा हा उपाय आहे. तर बघा या उपायासाठी मी काय केलेलं आहे, एका बाउलमध्ये तुरटीची पूड घेतलेली आहे आणि त्यात थोडंसं मी ॲलोवेरा जेल ॲड केलेलं आहे. आता हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे. हे पाण्यासारखं पातळ झाल्यानंतर हे आपलं मिश्रण जे आहे ते बनून रेडी आहे. तर बघा आता हे मिश्रण जे आहे ते आपण चेहऱ्यावरती गोरेपणा म्हणजे चेहरा जो काळेपणा आहे तो जाऊन उजळ होण्यासाठी बनवत आहे. तर हे मिश्रण आपल्याला पूर्ण चेहऱ्यावरती लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं पूर्ण चेहऱ्यावरती हे मिश्रण जे आहे ते लावून घ्या आणि हे मिश्रण देखील 5 ते 10 मिनिटे चेहऱ्यावरती ठेवून द्या. तुम्ही आधी पॅच टेस्ट करायला विसरू नका. जर तुम्हाला हे तुरटीचे उपाय सूट झाले तरच तुम्ही हे उपाय करा. तर बघा अशा पद्धतीनं चेहऱ्याला व्यवस्थित लावून घ्या. खूप छान आणि खूप इफेक्टिव्ह असे हे उपाय आहेत. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की व्हिडिओ जो आहे तो शेअर करा. तर बघा 5 ते 10 मिनिटानंतर चेहरा जो आहे तो परत तुम्हाला वॉश करून घ्यायचा आहे किंवा पुसून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा हा जो उपाय आहे तो आपल्या पायांना ज्या भेगा पडतात टाचांना, बऱ्याच जणांना पायाला भेगा पडण्याचे प्रॉब्लेम्स असतात तर त्यासाठी हा उपाय आहे. तर त्यासाठी देखील मी एक चिमूटभर तुरटीची पूड घेतलेली आहे आणि त्यात थोडंसं कोकोनट ऑइल ॲड केलेलं आहे म्हणजेच पॅराशूटचं तेल ॲड केलेलं आहे. आता हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि रोज रात्री झोपताना आपल्या पायांच्या टाचांना जिथं जिथं भेगा पडतात तिथं हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. तुमच्या लक्षात येईल याच्या रेग्युलर यूजने तुमच्या टाचांच्या ज्या भेगा आहेत ते पूर्णपणे कमी कमी होऊन कंप्लीट निघून जातील. पण तुम्हाला हा उपाय रेग्युलर ट्राय करावा लागेल. तर नक्की हे उपाय ट्राय करा आणि याचे रिझल्ट देखील मला नक्की कॉमेंटमध्ये कळवा. थँक्यू.